देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरीचा मतसंग्राम. निकालाची प्रत्येक अचूक अपडेट तज्ञ राजकीय विश्लेषक आणि अनुभवी अँकर सोबत पहा पुढारी न्यूजवर. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा उद्या फैसला होणार. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला. निकालाची प्रत्येक अपडेट उद्या दिवसभर पुढारीवर. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे. एसआयटीच्या 6 जणांच्या टीममध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश. नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपीचा कोर्टामध्ये अजब जबाब. केवळ किरकोळ मारामारीच्या प्रकरणी अटक केल्याचा नराधमाचा दावा. आरोपीच्या वक्तव्यानंतर कोर्टानं पोलिसांनाही फटकारलं. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये. नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती. पुढारी येऊन फक्त फोटो काढून राजकारण करत असल्याचं वक्तव्य. नसरापूर प्रकरणामध्ये सरकार आरोपी आणि सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्र्यांनी अद्याप माफी का मागितली नाही? आंदोलकांवर लाठीचार्ज करणं हे कितपत योग्य? राऊतांचा सवाल. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार. नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन. तर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे. अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं कारण कळणार. पुण्याच्या चाकडमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग. परप्रांतीय नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात. होंदूबाबा अशोक खरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई सुरू. अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले. खरातच्या आर्थिक साम्राज्याचे नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता. त्यांचा एक जोडा 10 लेकरांना जन्म देतो. हाच डिलिव्हरी जिहाद. कालीचरण महाराज यांचं वादग्रस्त विधान. वर्ध्यामध्ये 723 बोगस खत्यांच्या बॅग करण्यात आल्या जप्त. कृषी विभागाची मोठी कारवाई. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खतांचा सुळसुळाट. नाचणगाव आणि इंझाळामधील गोडाऊनवर भरारी पथकाची छापेमारी. घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा थेट 500 रुपयांनी मागण्याची शक्यता. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढ होणार. दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1400 रुपये. व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी. संघर्ष संपवण्यासाठी इराणचा अमेरिकेला 14 कलमी प्रस्ताव. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला. इराणनं अजून मोठी किंमत मोजलेली नाहीये. ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्प यांचं लष्करी कारवाईचे संकेत. इराण अमेरिका युद्धामुळे कुवेतची तेल निर्यात ठप्प. 30 वर्षांनंतर कुवेतची तेल निर्यात शून्यावर. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका.